साताऱ्यातल्या किल्ले प्रतापगडाला 4 ऑक्टोबर रोजी युनेस्कोचं पथक भेट देणार आहे। युनेस्कोनं वारसा स्थळाच्या यादीमध्ये प्रतापगडचा समावेश केल्यानंतर पाहणी होणार आहे। या पथकाकडून गडावरची स्वच्छता, व्यवस्थापन आदींची पाहणी होईल। लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून लेफ्टनंट जनरल श्रीजय प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली। सिंग यांनी पदाची सूत्र स्वीकारलीत। इंडियन मिलिटरी अकॅडमीचे माजी विद्यार्थी असलेले सिंग 1989 मध्ये लष्करात दाखल झाले। नाशिकच्या येवला लासलगावमध्ये 2 सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून 8,35,000चे सोन्याच्या दागिन्यांसह एक मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली। या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करतात। नाशिकमध्ये मालकाला लुटण्याची सुपारी देणाऱ्या ऑफिस बॉय आणि 5 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या। त्यामध्ये एका अल्पवयीन मुलासह 3 जण रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। संभाजीनगरच्या पैठणमध्ये महिला डॉक्टरनं 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारली। ही महिला रिक्षामधून आपल्या बाळासह चांगतपुरीला निघाली होती। तिनं पाटेगाव पुलावर पाणी पाहायचं असं म्हणत रिक्षा थांबवली आणि नदीत उडी घेतली। 2 तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, मात्र बाळ अजूनही बेपत्ता आहे। बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या शहराध्यक्षांनी कंपनी मालकाला मारहाण केली। कामगारांना कामावरून काढून टाकल्यानं कंपनीत जाऊन मालकाला मारहाण केली। यावेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, अशी प्रतिक्रिया वडनेरे यांनी दिली। उल्हासनगरमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली। सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींना पकडले। यावेळी आरोपींकडून 5,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापुरात पोलिसांनी मोबाईल चोरांच्या विरोधात मोठी कारवाई केली। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेले 63हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले। यावेळी पोलिसांनी नागरिकांना मोबाईल परत केले। बदलापूरच्या 3 बांधकाम व्यावसायिकांकडे गँगस्टर DK रावच्या नावाने खंडणी मागितली। इंटरनॅशनल नंबरवरून आरोपीने बिल्डरला फोन केला आणि 3 बिल्डरकडून फ्लॅटची मागणी केली। ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले। विरार शिरसाट अंबाडी महामार्गावर भीषण अपघात झाला। ट्रकनं रिक्षा आणि कारला जोरदार धडक दिली। धडकेमध्ये रिक्षाचा चेंदामेंदा झाला, त्यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। जखमींवर सातवलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्यातल्या नागभीड ते नागपूर रोडवर अज्ञात टँकरनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। नागभीडवरून उमरेडकडे सोयाबीन कटाईसाठी जाणाऱ्या मजुरांच्या गाडीला ट्रकनं धडक दिली। त्यामध्ये 30 महिला आणि पुरुष किरकोळ जखमी झाले। भंडाऱ्यामध्ये शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाचा अपघात झाला। पोलीस पाठलाग करत असताना हे वाहन झाडाला आदळल्याने अपघात झाला। दरम्यान पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत चोरी करणाऱ्या 3 जणांना ताब्यात घेतलं। आईची हत्या करून तिचे अवयव भाजून खाणाऱ्या नराधमाला उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली। इतका निर्घृण प्रकार याआधी पाहिला नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयानं केली। तर हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आरोपीला 30 दिवसांचा वेळ देण्यात आला।